नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईमटेबल आलेलं आहे. तर सध्या धुळे याच्याकरता वनवृत्ताकरता टाईमटेबल आलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवेल. जसे की गडचिरोली असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, औरंगाबाद असेल, त्याच्यानंतर नाशिकसाठी दिलेली आहे, पुण्यासाठी आणि कोल्हापूरसाठी. याची ऑलरेडी माहिती दिली आहे. फक्त आता धुळेची बाकी आहे, तर त्याची आता माहिती देणार आहे. कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. तर हे आत्ताचंच बघा, आत्ताच अपलोड केलेलं आहे यांनी. तर यांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर 2/8/2023 ते 11/8/2023 या काळात काय केली होती की परीक्षा घेण्यात आली होती आणि याचा रिझल्ट जो आहे तो 5/1/2024 रोजी आला होता. त्याच्यानुसार जर बघितलं तर ही मेरिट लिस्ट बनवलेली आहे आणि त्यांचं कागदपत्र तपासणी तसेच मोजमाप याचं वेळापत्रक केलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट याचीच फक्त आहे. तर ग्राउंड यांचं सेपरेटली होणार आहे. तर याच्यानुसार जर पाहिलं तर यांनी काय केलं की जे हे असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फिजिकल मेजरमेंट ते 21/1 ते 24/1/2024 या काळामध्ये होणार आहे. तर इथं तुम्हाला मी सांगेल की त्याला कोणते-कोणते डॉक्युमेंट लागेल. सगळ्यात पहिले तर आयडेंटिटी कार्ड लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये पासपोर्ट, त्याच्यानंतरनं पॅन कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक लागेल. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड लागणार आहे तुम्हाला, हॉल तिकीट. डेट ऑफ बर्थ पुरावासाठी तुम्हाला नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांचा जन्मदाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट यापैकी कोणतीही एक चालेल. त्याच्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर एस-एस-सीचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र लागेल इथे असं सांगत आहेत. आता ॲक्चुअली गरज नाही इथे, तरी यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मेन्शन केलेलं आहे. कास्ट व्हॅलिडिटी जर असल्यास तुम्हाला लागणार आहे. ई-डब्ल्यू सर्टिफिकेट लागेल तुम्हाला जर असल्यास. डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. नॉन क्रिमिनल असेल तर ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे, एन-टी या कॅटेगरीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. ओरिजिनल रिझर्व्हेशनमध्ये खेळाडूसाठी, माजी सैनिक, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या सगळ्यांसाठी तुम्हाला काय की सर्टिफिकेट लागेल. स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं अनुसूचित जमातीमध्ये असेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला काय करायला लागेल की वास्तव्याचे प्रमाणपत्र लागेल. 3 फोटो लागणार आहेत. त्याच्यानंतरनं तुम्हाला जे 1 ते 14 आहे हे नंबर दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायला की तुम्हाला फोटो काढून त्याचे झेरॉक्स करून एक सेट तुम्हाला घेऊन यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता इथं त्यांनी काय केलं की सांगितलेलं आहे. तर इथं तुम्हाला डेट दिलेली आहे. 21 तारखेला कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. इथं त्यांचं पार्टिसिपेशन आयडी दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं डेट दिली आहे. तर त्या-त्या वेळेस त्या-त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं की जायचं आहे. बघा इथं त्यांनी काय केलं की स्लॉट इथं टेबल नंबर दिला आहे. तर टेबल नंबरनुसार त्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांनी जायचं आहे बघा 21 तारखेला. असंच काय केलं की यांनी 24 तारखेपर्यंत हे टाईम टेबल असणार आहे. ओके. ते 24 तारखेपर्यंत टाईम हे टाईम टेबल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.